पहिलं पचका झाला रे. ज्यूस पिण्यासाठी वळून आलो, पण इथं ऊसाचा रसच नाही, ज्यूसच नाही. हो, आता गप गुमान धक्का मारायचा गाडीला. तर तोंड दाखव रे. नॉर्मल लोक पाय कुठं धुतात? श्रीमंती बघता का माहिती, डायरेक्ट विहिरीत पाय धुतो. ओके. सो आज गावाला चाललोय आपण. काही प्लॅन नव्हता, रँडमली प्लॅन झालाय. काल रात्री ठरलं होतं की सकाळी निघायचं. सकाळी निघालो होतो बसनी, पण काय विषय आला की बसनी ना फार लेट होत होता. आणि नंतर एक फोन करून बघितला की भाई आपण बाईकवरती जायचं का. तर घरचे म्हटले भाई ठीक आहे ये बाईकवरती. सो आपण चाललोय बाईकवरती माझ्या गावाला पहिल्यांदाच, आणि हा पहिलाच ब्लॉग आहे मराठीतून. सो लेट्स सी कसा होतोय, काय होतोय. मी फर्स्ट टाइम करतोय, नो एक्सपिरियन्स ना भाई. एकदम परफेक्ट. भारी विषय. मोबाईल लावा, कॅमेरा लावा, बेस्ट. एकदम एकदम हालत नाही, अजिबात हालत नाही. वाह जबरदस्त. ऑल सेट टू गो. कैसा लग रहा है? मस्त ना. आई नो दिस इज रिस्की, पर कोई ना भाई, पैसा कम है तो क्या हुआ, फिर भी हम करेंगे. मिला नहीं पण भाई लोग गाडी सेट आहे, मस्त कोल्ड स्टार्ट झालेली आहे गाडी. असा काहीतरी याचा विषय केलाय, बांधलाय मस्त इथं, आणि एक इथं लावलाय बंजी कॉर्ड. बेस्ट. चला निघूयात. ओके. चलो गणपती बाप्पा मोरया. बाय बाय. किती वेळ लागेल पोचायला माहित नाही. फुल वाऱ्याचा आवाज येत असणार आहे भाई, मला माहिती आहे. पण घ्या भाई समजून. बेसिक माईक आहे माझा, वायरलेस माईक आहे, फोननी रेकॉर्ड करतोय. सो थोडासा ऍडजस्ट करो. अरे रे भाई. ओके ओके निकाल लिए हम. हा. आता सगळेजण माझ्या फोनकडे बघतायत की भाई ह्यो काय करतोय. पण आता काय सांगायचं भाई, पोट पाण्यासाठी करावं लागतं. हा जसं की माझ्या व्हिडिओला एकटा गाडी चालवणे एक थेरपी असल्यासारखं आहे, लिटरली थेरपी असल्यासारखं आहे. आता जरी माझ्यासोबत कोणी नसलं तरी मला माहिती की हा व्हिडिओ जे कोणी बघेल, लाईक माझा जे कोणी एक माणूस 2-3 5 लोकांनी बघितलं ना तरी बास आहे ना. आत्ता माझ्या गाडीवरती कोण आहेत, आत्ता माझ्या गाडीवरती कोणी नाही, मी एकटा आहे. पण हा व्हिडिओ बघणारा काय म्हणतात, एक 5 लोक जरी असले तरी मला असं वाटेल की भाई मी त्या 5 लोकांसोबत राईड करतोय. छान वाटतं यार आपला प्रवास, आपला एक्सपिरियन्स दुसऱ्याला सांगायला. आणि असं काही नाही की त्याला व्ह्यूज यावेच, मी आपल्या मेमरीसाठी करून ठेवायचे. आता मी माझ्या लॅपटॉप मध्ये असे व्हिडिओ केलेले किती वेळेस काढून आपला उगाच बघत असतो. सरळ चाललोय इथं दौंड सिद्धटेक. सरळ म्हणजे टर्न घेतला. माझी ना अशा या पुला खाल्लं वगैरे जायला ना असली भीती वाटते ना मला. का माहिती, लहानपणापासून भीती वाटते. भीती म्हणजे भीती नाहीये, पण ते असं सारखं वाटत राहतं पूल बिल डोक्यात पडला तर. मी यार भाई केवढं भारी काय कार्यालय दिसतंय लग्नाचं. काका बघतात बघ कसे. पवार पॅलेस. वा केवढे अरे. हा रूटला कसा वेळ लागतो भाई, म्हणजे लवकर आलो मी. ऑल क्रेडिट गोज टू यू गाईज. वा इंग्लिश पण येतं भाई आपल्याला, साधच होतं काय. अरे भाई इंग्लिश मीडियमला होतो मी. पहिलं पचका झाला रे. ज्यूस पिण्यासाठी वळून आलो, पण इथं ऊसाचा रसच नाही, ज्यूसच नाही. पण चहा आहे. हा काय कमाल चहा आहे, मजा आली. अरे भाई कॅमेरा इकडे आहे, बघतो इकडे आहे. गाडी चालून केसांची अवस्था वाट लागली, पण चहा मस्त आहे. वाह. आरसा बघू द्या, नाही तर माझं ठोक काम होईल. आपण गावामध्ये एंटर करतोय, अशा ठिकाणी गावामध्ये एंट्री झालेली आहे आपली.
बघ पाऊस पडायला लागलाय थोडा थोडा. भावांनो घराच्या अगदी जवळ पोहोचलेलो. आता बघूयात सगळ्यांचे रिॲक्शन्स काय असतील. काल यायचं होतं, काल नाही आलो. काल सगळी फॅमिली माझी इकडं, मी पुण्यात. बघूयात क्या होगा रिॲक्शन. हे ऑन वाजलेलं अशा ठिकाणी कुठे आहेत भाई रिॲक्शन कॅप्चर करायचे लोकच काय झाले. आली भाई लोक आली. ये मोबाईल पडत भाई सगळं रेकॉर्ड करत आलो मी. काल दुपारी आम्ही 4 वाजता आलो. 4 वाजता आल्यानंतर मग सगळ्यांची भेट, चहा, नाश्ता, रात्री जेवण आणि सकाळी उठायला तसा उशीरच झाला निवांत. इतका पाऊस पडल्यानंतर तर इतकं सगळं ओलं ओलं झालं आहे. इवन ही जी विहीर आहे त्या विहिरीला पण इतकं पाणी आहे. म्हणजे तुम्ही लिटरली न जवळ जाताही तुम्हाला ते पाणी दिसतं. मी दाखवतो. हे बघ, हे बघ, इथून पाणी दिसतं लिटरली. मी इथं उभा आहे आणि इथं पाणी आहे. इतकं कमाल आहे. तर पुण्यात असताना ह्या गोष्टी कळत नाही की विदाऊट इंटरनेट राहणं किती छान. खरं तर छान वाटतं. इथं आल्यानंतर रेंजच नसते. इवन थांबा हात दुखायला लागला. ओके, इथं आल्यानंतर एक तर रेंज नसते आणि रेंज नसल्यामुळे ऑब्व्हियसली तुम्ही सोशल मीडियापासून थोडेसे डिस्कनेक्ट होता आणि सोशल मीडियापासून डिस्कनेक्ट झाल्यानंतर तुम्हाला एक सेल्फ टाईम मिळतो, एक स्वतःसोबतचा टाईम मिळतो आणि त्या टाईममध्ये मला असं वाटतं की तो टाईम खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण त्या टाईममध्ये तुम्हाला नवीन नवीन गोष्टी तुमच्या डोक्यात यायला लागतात. मगाशी आम्ही म्हणजे शाळेत गेलो होतो. एका गावातली शाळा आहे, तर त्या शाळेत माझी आई शिकायची त्या शाळेत आणि ती शाळा म्हणजे आता माझ्या मामाचा मुलगाही तिथं शिकतोय. सो आणि ती शाळा खूप कमाल आहे खरं तर. त्या शाळेचं ती शाळा ना असं एक सिनेमॅटिक शाळा वाटते ती खूप जास्त. आय नो की माझा एक शब्द चुकत असेल वगैरे, पण खूप कमाल आहे ते वाईब जी आहे ना. याला जा धक्का मारायचा भाई. तुला म्हटलं तर गाडी नको चालू करू, बॅटरी खराब आहे त्याची. हो आता गप गुमान धक्का मारायचा गाडीला. टाकी मोठी आहे, साधा विषय काय आपला. सगळ्या तुमचे बारकी उलट. वा कसला भारी हो. इथं कसला मस्त हे पडलंय. काय म्हणतं त्याला बाई, पण पडले काहीतरी. इंग्लिश गावलाय तू. इंग्लिश काय म्हटलं परत वॉटर ही इज वॉटर आणि ही आबाळ. ही इज आवाज. आणि ही डांबर रस्ता. शेतीमध्ये आलोय, पण विषय असा की एवढा पाऊस झाला इथं, सगळं चिखल 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 झालं. सगळीकडे पाय वगैरे फसतात. पण मजा आहे. रिअल वर्कआउट काय असतो हे बघ. हे असतो रिअल वर्कआउट. जरा तोंड दाखव रे. नॉर्मल लोक पाय कुठत होतं नळाखाली. श्रीमंती बघता का बाईची डायरेक्ट विहिरीत पाय धुतो तो. अरे रे पटापटा पगार कापी ना दोघांचे. गप काम करा पटापट. काय म्हणणं आहे. गाणं आलं मी डोन झालं दुनियाचा. कोण सांग डोन नाही झालं. तू एक गाणं म्हणा आता. बाय साहब नाही चला चल घरी. मग कसं वाटला ब्लॉग प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि कोणत्या कोणत्या गोष्टी ह्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करू शकतो आपण अजून. बाकी भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.